हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। भीष्मोपदेशांतो आता भीष्म धर्मरायाक पंचयज्ञ म्हळ्यार कसले म्हणून सांगताची। आमकां ही पंचयज्ञाविशीं गुत्तच भगवद्गीतेन तो सहायज्ञ प्रजासृष्ट्वा म्हणटना देवा नरशी यज्ञ देवयज्ञ मागीर पितृयज्ञ तशीची स्वाध्याय भूतयज्ञ नरयज्ञ इतली सांगिल्स जाल्यार आतां भीष्मान सांगचे पंचयज्ञ खंयचे म्हूण पळया। चक्षुः दद्यान् मनो दद्यात् वाचं दद्याच्च सूनृता अनुव्रजेत उपासीत स यज्ञः पंचदक्षिणः म्हळ्यार मनुष्य जन्म एत्तरी पुरा जना लगी प्रीतीर सुखकै प्रसन्न रीतीर सुखकै चक्षुः दद्यान् मनो दद्यात् म्हळ्यार प्रसन्न दृष्टी री विंगड जना पळोवका म्हळ्यार तांगे लागीं प्रितीर सुख म्हूण। मागीर न दद्याच्च सूनृता म्हळ्यार भय तांकां पळील कुडले आमी गुरुन पळोवन तांकां भंय हाडोवचे जेव तिरस्कार करून पळोवचे क्रूर दृश्टीन पळोवचे ते परे करूनच हे एका यज्ञ हाजे अर्थ कसो न्ही म्हळ्यार पुराय जनाल विशयांत प्रितीन सुख। आतां क्रूर दृश्टीन पळोवचे तागेले वयर जोर कोप असहन आसला रे तिरस्कारान पळोवचे अतिमान आसला रे हांव व्हडो हांव आमी गेले जाल्यार कांय ना म्हूण तशी अतिमानित्व आसला रे तशीची क्रूर दृश्टीन पळोवचे केन्ना ना कोप येयल्यार तसले काम क्रोध आदी पुरे सोडून मन प्रसन्न असल्यार प्रसन्न दृश्टी म्हणटा तशें सुखा मनशाला म्हूण हें एका यज्ञ प्रती मनशाला एका यज्ञ हें म्हळ्यार विपरीत कोपूनच आशे आसक्ती आशानच कोणाल्या वैरी असूयशनच देवान ते चांग गुण खंयचे सांगला पळय त्या भीष्मान दैवी गुण म्हूण सांगला पळय ते आसल्यार तो मनुष्य प्रसन्न रितीर आसता पुरो जनाला चंद रितीर आसता हें एका यज्ञ म्हूण मनशाले। मागीर प्रती एकले घरांत प्रती जनाल विशयांत संतोष रे सुखा अधिकार चलायचे अशें कर तशें कर म्हणचे ते पळय नाका घरा मान न्ही भायर समाजांतूय न्हू तर न्हू तांकां करूं सांगचे बिश्टाचे हे पळय करूनच हे दोनी यज्ञ। मागीर पुराय जना लागीं चंद रितीर उरलोचे चंद रितीर तांगेले मनाक दुखची तशी कोंकू न्हू सकाळ उरलोचे ते पळय करूनच हे तिनी यज्ञ। आतां कोणकी घर कडेन अतिथी येयलो ताका वाडले केल्ले सकट केल्ले मागीर घरा दुखून ಸ್ವಲ್ಪ दूर थंय वचून ताका सोण येवका म्हूण म्हणटाचे हे मनशाले चारी यज्ञ। घरा येयला तिथींक चंद करून उपचार करका एकच वेळ तो आयलो मनीस अपरिचित जावन आसचा पुरो आमकां जाल्यार तागेले मना दुखूनच तितली चंद करून वर्तन करून म्हळ्यार तागेले चंद रितीर आसून ताका जेवण की सकाळी दिवका रात्री रपता म्हळ्यार ताका रापची वेवस्था करका म्हणून सांगला पळय। भीष्मान सांगिल काल हांव मस्त सकट विशय भीष्मान सांगिल कालाक न्ही आतां कालाक कालधर्म म्हूण म्हळ्यार ताका चड उणें आसता। आतां कालांत तो आईल अपरिचीत कोण इते कसले पळयना नशी ताका घरा राब म्हूण सांगल्यार तो आयलो कसले होरूक आईल म्हूण जाल्यार आमकां पाय आसता तशें जावन आतां कालाक सांगिल न्ही हें जाल्यार वरलेले यज्ञ करूं येता न्हय। ह्या यज्ञ एकाच वेळ तो अपरिचीत जालो ताका एक भायर राबची खंय वेवस्था करचें जाय जाल्यार हॉटलां रूम आनी आसा फुडें तशें नाशिल्लें जाय जाल्यार ताका राबूं एक वेवस्था करून दियाची
आईला म्हणजे तागेला कसं की दूध डसताचे असतं ना तो तागेला राबची व्यवस्था करून घेता फुडली म्हणके नाही आहे ना आता तशें हांव ಸ್ವಲ್ಪ जागृतेर सुका आनी दान दिल्लेल दिकून आमगेल संपत सर्तनवे म्हण म्हळ्यार भंय मस्त जन आसता जाल्यार भीष्म सांगताचे ना आमी दान दिल्लेले तितले देव आमकां संपत्तो चड दिता संपत्तो चड जाता म्हूण लेख्या मागीर चड उल्लाच्या नजके अनगत्य उलयले म्हूण जाल्यार तांगेलें उतर कोणेंय आयकनाचें म्हूण अयो बॉ एकलो कितलो उलयत म्हूण नाका जाल्यार आयकूं का म्हूण धांवन ताचके आईल कडेन दुखून तशें न्हू कितली जावका तितले उलयले असल्यार तांगेले उतराक मस्त व्हॅल्यू आसता म्हूण सांगून ब्रह्मचर्य व्रत पालन दीर्घायुश्य मेळटा आनू अम्मा मलगडे हांकां पुराय चंद करून पळोवका तांकां संतोष जेवची तशी पळोवका तशें जाल्यार देवूय कोण आनम्माकन चंद करून पळयता मस्त प्रसन्न जावन तांगेलें मन आसचें तशी पळयता तांगेले वयर देवूय मस्त प्रितीर आसता खंय आनी लक्ष्मील अनुग्रह जगत्यांतू इहलोकांतू सुख बग्गुका म्हूण लेखील जनाक लक्ष्मील अनुग्रह जावका म्हूण दिसता जाल्यार तसो लक्ष्मील अनुग्रह जावका जाल्यार आमी कशें सुका आतां वास्तुतज्ञ पुराय सांगता पळय दुड्ड जावका वे तुमी हें पुरे करका दुड्ड जावका वे तुमी अशें आसुका भिष्मान सांगिल्लें ऐकयाची पळय ऐश्वर्य कोणाला चड जाता लक्ष्मील अनुग्रह म्हळ्यार ऐश्वर्य न्हय कोणाला चड जाता म्हळ्यार कोण चंद रितीर कार्य करूंक शिकतकी सदा काम करता आसतकी कोप नासची आसतकी कोणालागी धैर्यार कोण उलयतकी आनी केल्लेलो उपकार स्मरण कोण दवरतकी ताका कृतज्ञ म्हणटा पळय तशी मागीर इंद्रिय दमन करूं कोणाक वतस मन प्रसन्न जावन आसच्या कोणाक वतस सात्विक गुण कोणालांत तांकां लक्ष्मी म्हळ्यार तांगे लागीं लक्ष्मी राबता म्हळ्यार जाय जाल्यार ऐश्वर्य तांगेला येता तसलें ऐश्वर्य केन्नाय स्थिर आसता तसलें ह्या जायना कसं म्हणचे कर गुणवचना म्हळ्यार स्थिर आसचें म्हळ्यार कसं गोतस तांणी तांगेलो संपत्ती येवन सर्वतर आसता दान धर्म करचे कसले करूं संपत्ती येवन सर्वतर आसता म्हूण सांगून तशी आनी कोणा लागीं संपत्तो येना लक्ष्मी येना म्हळ्यार सगळो दिसू आळसाय करतले जना लागीं देव ना पाप पुण्य ना म्हूण सांगून नाका जाल्ले रिती काम करचें नास्तिका लागीं कृतज्ञ जन कोण उपकार स्मरण करना नशी आसता तांगे लागीं सदा दुराचार करतले जनाक क्रूर स्वभाव कोणाल आस तांकां चोरांक आनू अम्मा अण्णा गुरू हांकां पुरय मालगडे म्हणटा पळय हांकां द्वेश करचे बाद दिवचे आनम्मा समना अशी सम करून पळोवचें ना तांकां पुरय संपत येना एकच वेळेर कसं की एक विशयार संपत येयलो जाल्यार तो तांगेल्या शाश्वत आसना तशी मागीर हांगा कसं जालें वायट केला त्या ताजी पुराय कर्मफल तांकां मरणा नंतर नरक यातनी म्हूण मेळटा तशी अनेक कसं जालें म्हूण म्हळ्यार पुरुशालांतू तशीची तेजोविहीन जावन आशिल्ले दुर्बल जावन आशिल्ले सात्विक गुण ना नाशिल्ले पेद्द जन सदा सर्व काळ कांयपुणी मनांत संकट पावतल जन तेन्ना येना अन्यक ना दुसरेक ना सदा दुसरे वयर असूय पावतल जन सदा कोप कोणा येता आनी येद्रा एक माक्षेक करचें म्हणटा पळय येद्रा तुकून चंद करून माक्षेच्यान वाती दवरचें म्हणटा पळय तसल जनाले पुरय ऐश्वर्य येना म्हूण तशी पाप चड कोण करता तांगे लागीं लक्ष्मी येना म्हूण लेखेच हे पुरुशांगेल विशय जाल्ले आतां स्त्रियांगेल विशय पळया कोण क्षमाशील गुण आस कोण केन्नाय देव धर्म म्हूण पालन करता कोण पुरुशांगेले चांग व्यवहार दवरून घेवन आसता म्हळ्यार बामणाले जाल्यार पुरुश म्हळ्यार विंगड पुरुश म्हूण लेखूं नाकाचे अन्य पुरुश न्ही बामणाले जाल्यार चांग व्यवहार कोण दवरून घेता तिगेल स्वधर्म स्त्री धर्म म्हळ्यार विंगडस आतां ब्राह्मणांगेल धर्मच न्हू आमी बरे ब्राह्मणांगेल एक धर्म आसा तशीची ते वर्ण विहित धर्म तशी स्त्री धर्म म्हूण म्हळेल आसा सकाळीं उठाचें कोयर शितड करचें रंगोली घालची घरा येद्राक उदक पुडचें रंगोली म्हळ्यार एक दोन येळ तांडिल्यार जाता
तशीच नानातलं उमरा चौक म्हणटा पळय त्या केल्यार जाता. मागीर बामणान उठा भितर कापी सकट तयार करून दिवचे, घरान तुले चेडवां चंद करून पळोवचे, घर पुट्या करून दवरचे असल पुराय. तिगेले एक स्त्री धर्म म्हणून घेता, माई मामाले चंद करून आसचे, हें स्त्री धर्म पालन करका पळय. तशी तिगेल धर्म ती पालन करता म्हण जाल्यार ती लक्ष्मी वाससूची स्त्री म्हण जाता. तशी आतां ಕೆಲವು स्त्री दोशी असताच काही म्हळ्यार प्रकीर्ण भांडा मनमेक्ष तारिणीं सदाच भर्तुः प्रतिकूलवादिनीं परस्य वेश्मा अभिरताम अलज्जाम एमां विधाम ताम परिवर्जयती. म्हळ्यार लक्ष्मी कोणाले रब्बना म्हळ्यार प्रकीर्ण भांडा पळय घरा भितर आयदनांनी एक चंद करून दवरनाशे, हांगा उडोवचे, गशेना शिरपचे, म्हळ्यार घर कोयर काडचे, पुसूचे ना, वो त्रास अस्तिबस्त असूचे अशें पुराय आसल्यार थंय लक्ष्मी आसना म्हणटाशी. मागीर कसलेय विवेचना आसक्ती ना अशी कसं की कार्य करतल बायल मनशाले म्हळ्यार त्या घर कडेन लक्ष्मी येवन राबना. बामणा केन्ना पळय तिरस्कार करचे, निंद करचे, बामणा एदूर उत्तर दिवचे, बामणाला झगडो करचे, लढाई करचे, कसं सांगता ताजे विरुद्ध करचे, तसल जना लेगी लक्ष्मी आसना. मागीर आमगेल घरा आमकां जाय जाल्यार काम आसता तें सोडून हांगा थंय पुरे पंचादिक्को कोरून अनगत्य काम करतले. परस्य वेश्मा म्हळ्यार विंगडाल घर कडेन वच्चे, अभिरताम अलज्जाम सगळो दीस अन्याकळाल घर कडून पळय तांगे ती वचा आज मस्त वेळ विशय मेळटा म्हणून एक चट जाता त्या बायल मनशांक. एक पळता काम कसं की बिट्टी सांगले वगोगे केल्ले तिका पळयले कुळू ती गेल्या मस्त विशय असता वचून आयकुया म्हण लेखले. ये मागीर ते अभ्यासार पडलेले पेट्टाक अलज्जा लजी म्हळेली ना कळवे, कोणाला विशय मेळटा कोणा दुर्वचे हेंची जाले. स्त्री सहज स्वभाव तो लज्जी म्हळ्यार लज्जी म्हणली कुळ्ळे माती बागसून बसचे त्या पळय लज्जी म्हळ्यार ही गुण कोणाले मन दुखोवचे नज कळवे, कोणाली अनगत्य उलोवचे नज, कोणाले लढाई करूं नज, हाका पळय लज्जा गुण म्हणचे. हें ना नतीली एवं विधाम ताम परिवर्जयती तांगेले लक्ष्मी रब्बना. आनी पापाम अचोक्षाम अलेहिनीं च व्यपेत धैर्यां कलहप्रियां च निद्राभिभूतां सततं शयानां एवं विधाम ताम परिवर्जयंती. सगळो दिसू निद्दा तलजन आसाची, अकाल निद्दे म्हणून तिळसान म्हणना, सकाळी 8:30 म्हणना, दनपार 12 म्हणना, केन्ना न्हीद जाल्यार न्हीद पडची जेवन आसाची. तसल्या घर कडेन लक्ष्मी रब्बना. आनी कसं म्हण सदा सर्व काळ पापकार्य कोण करता जेवो केन्ना पडलें बिश्टे तर सुचे त्या बाई हांगा दिला पळय कितले चंद. पापाम अचोक्षा मलेहिनींच म्हळ्यार दांच्या बून उलोवचें म्हणटा पळय सगळो दीस बिश्टानो दांच्या बून उलोवचें तांगे लागीं रब्बना. कोण धैर्य ना नतिले मातशें तुकून काम करता पळय तांगे लायक लक्ष्मी रब्बना. सगळो दीस कोण लढाई करता तांगेले घरांत लक्ष्मी रब्बना म्हणून सांगून भीष्म सांगता. आनी तो ಸ್ವಲ್ಪ एक्सेप्शन्स आसता. आतां आमी धुंदुकारी म्हळेले काणी आयकल्यांची भागवतांतू तांकां जाय जाल्यार संपत आशिल्लो जाल्यार ती तागेले धुंदुकारी लाम्मा धुंदुलीस पळय ती आत्मदेवा बायल तिणें सगळो दीस दुसऱ्या लढाई मारता तिका दिसा एक लढाई मारनातल्यार न्हीद येना जाल्यार तिगेल्या संपत कसले उणी जाय जाल्यार आशिल्ली जाल्यार कडेर कळटा पळय संपतू श्रेश्ठ न्ही म्हण पुत्ता वायट अभ्यासान येता पुतू तिका मारून घालता दीश मारता आवसूक हे पळय पळयलां न्हू आमी म्हणटना घरांत अशें पळय जाल्यार लक्ष्मीस म्हणचें न्ही नवें. तशी केन्नाय एक चेल्ली चांग गुण आस सत्य उलयता पळोवच्या केस चंदेस सौभाग्य गुण कसं न्ही म्हळ्यार तीळ करचे, दारेमण मंगळसूत्र घालचे, कानाक घालचे, कुंकूम दवरचे, न्हिदला कुंकूम लावन घेवचे कळ्ळें. मागीर ट्रेडिशनल ड्रेस किरगीची कळ्ळें घालून घेवन आसता, हाताक कंकण, कानाक घालका आशिल्लें घाल न्हू, पांया सुतुंगुल हे पळय मुतैदे लक्षण म्हणटा पळय हे पळय घाल न्हू. तसल जन चंदसोची चंद नानासो तांकां एक लक्षण मेळिल्लें आसता तांकां सौभाग्यवती म्हणून म्हणटाची. अशी मंगळकर वस्तू त्याग करू ना, गुणशील स्वभाव ही चांग असो का, वस्त्राभरण घालका म्हळ्यार हांगा बरें भांगर म्हणून घालका आशिल्लें घालका न्हय, आतां नांका बुट्टू घालका, ह्या सुतुंगूल घालका, गळ्या धरेमण मंगळसूत्र घालका हे पळय नाका म्हणून पुरे काणू केश्ट सोणू कान्ना घालना नशी निडला तिळना नशी पुरे आसच्या नज्जम जाल्यार आतांची परिस्थिती मस्त वायट आस हे पळय सांगच्या काय आमकां जायना.
म्हणटन कसले घालना नशे आसच्या काही आशिल जना काही दुडू जाता पिशमान कसं सांगितलंय म्हणून लेखताची आता कामा वच्चे स्वतंत्र आम्ही स्वतंत्र म्हणजे चेलियो साधारण अशी असताची कळव्या कसले वर्डीक मुंजे म्हणजे चंद कोण शिंगार असताचे मागेरी कशकशकी असताचे कंचके ड्रेसनी घालून जलरी बिश्मान सांगेल पुरे पट्टे बातश केलेले जन लायक जाता म्हणलं की आम्ही कसले करू जाईन आम्ही बिश्मान सांगेल मान सांगचे तशी जेव्हा आणि मनुष्य जेव्हा जन्म आहेत रे पुरुष जन्म श्रेष्ठ स्त्री जन्म मस्त निकृष्ट म्हणून आम्ही लागतात ना मॅ केदना पडलेलं सांगेल तशें ऐकूनच का सान आसतना अन्ना मान सांगेल ऐकलें म्हणटा पळय केलो स्त्रियो सान आसतना आमकां अन्ना मान सांगेल ऐकलें बरें जालें अण्णा अक्का अन्यक दुसरेक म्हण भिवन भिवन तांकां मागीर ओडजे तर बामणां भिवच्या सुरू जालें मांयक मामांक बामणाक हां तें जालें न्हू मागीर पुतान सांगेल तशें ऐकूचें जालें आमगेलो जन्म इतले जाल्लो म्हण म्हणटाची जाल्यार निचावन मन स्त्रियांक पुरुशाल पशी चड सुखय जाल्यार फुडल्या जन्माचे पाप पुण्य थंय कारण जाता कोण चड पुण्य केलं तांणी सुखार आसताचे तशें इत्याक म्हळ्यार तिनी सहज गुण प्रकृती समजावन आसूचे गुण प्रति स्त्रियालांतू आसूक आसताय मृदुत्वं च तनुत्वं च विक्लवत्वं तथैव च तीन गुण कसने मृदुत्व चंद मवाळ उतर उल्लुचे आणि तनुत्व म्हळ्यार उठूपळे खावन 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 केलो इतली इतली थोर जाता तशेंच देह क्रश सुखाक आणि व्याकुलता म्हळ्यार मन किरकिर मनांत किरकिर जावन कसं उल्लोचें त्या परे करूनच हे प्रकृती सहज गुण कसं म्हळ्यार मन थंडस्त काय तांगेलें चंद उतर आणि देह पुरुषाल म्हणके वट्रासे अड्ड वड्डन कळवा क्रशत जीवन इत्याक क्रशत शरीर इत्या म्हळ्यार हार्ड वर्कर्स पुढे तशी दैहिक जावन जावो मानसीक जावन जावो उत्तरांत जावो दैहिक मानसीक जावन तांणी दृढ असं म्हण जाल्यार उत्तरांत मृदुत्व आसता हे स्त्रीले सहज गुण म्हणचे आणि प्रमुख गुण दोन्हीच खंयचे म्हळ्यार दैहिक जावन क्रशत्व असचे स्थूलत्वश्च म्हणजे थोर जेवचे ओबेसिटी म्हणटा पळय बोज्जू हे परे दोष काय स्त्रियांक आनी तिन्नीच कसं म्हळ्यार व्याकुलता आमकां घरांत कसं की कश्ट येता स्त्रियांक सहज ते त्या वेळार मन व्याकुल जावन धैर्य गिडवून बोटू आशिल्ले जना लांगार पडचे उल्लोचे बिश्टाचे ते परे करूनच मानसीक जावन धैर्यार आसूचे स्त्रियाल सहज गुण मेरिकेल लवजे नाका धैर्य ना नशी आसतले आसा तांणी ಒಟ್ಟು घरा गलाट करताची तशी चंद जीव परिसर असं म्हण जाल्यार स्त्रियो घरांत सुखार आसताची पुरुष आपुणी ಸ್ವಲ್ಪ कष्ट आसता गोड नाडचे अन्यक दुसरे काही येच्चना बायल चेडवा कशें पळोवची हे जाल्यार स्त्रियांक मस्त सुखार आसताची इत्याक म्हळ्यार तांगेले पूर्वजन्मा केलेले पुण्यकर्माची मूल कारण म्हणटाचे आतां भीष्म पाप पुण्याक कारण जावचे कसकस कर्म म्हूण मस्त पंते आयला म्हूण लेखुनकाची वापस ऐकया शरीरा संबंध पावेल तिनी विधाचे कर्म आसकय मना संबंध पावेल तीन विधाचे कर्म आसकय शरीरा संबंध पावेल कसले प्राणातिपात स्थैन्यं च परधारानथापि च म्हळ्यार त्रीणी पापानी कार्योन सर्वतः परिवर्जयेत शरीरा संबंध पावेल तिनी पाप खंयचे पापकर्म खंयचे म्हळ्यार कोणाके मारचे चोरचे परस्त्री संग करचे हे पापकर्म देवान नमगलेल्या जनान परित्याग कोरका म्हणस मागीर उत्तरान जावचे तिनी पाप खंयचे म्हळ्यार असत्प्रलापम पारुष्यम पैशून्यम अनृतम्यता चत्वारी वाचा राजेंद्र न जल्पेन नानु चिंतयेत कळव्या उत्तरा संबंध पावेल चारी शरीरा संबंध पावेल तिनी मना संबंध पावेल तिनी हे उत्तरा संबंध पावेल चारी म्हळ्यार कसकसने असत्प्रलापम वाईट वाईट उतर उल्लुचे पारुष्यम खटीण उतर उल्लोन विंगडाल मन दुखोचे पैशून्यम चाडी सांगचे एकल्याला चाड आनी एकल्या लागी तशी अनृतम तथा अनृतम सगळं दीस पटिंगपण हे चारी पाप कर्म जावचे स्त्रियाल निमती उतरान हे परित्याग कोरका दारल मनशांक हे स्त्रियांक म्हणणे चड पारुष्य उल्लोच्यांनी दारल मनशान म्हणटना कोणेय जो हे चारी पापकर्म थोंडान जावचे हे सोडका तशी मागीर
आता मनान जेवचे पापकर्म खंयचे म्हणून सांगता पळय. अनभिद्या परस्वेषु सर्वसत्वेषु सौहृदम कर्मणां फलमस्थिती त्रिविधम मनसाचरित म्हळ्यार परस्वत अपहरण करचे आलोचन मना येवचे, पुरायजनाक द्वेष करचे आणि केल्लेले कर्म अयो कसं करलेले हे काम केलं त्या काम केलं निष्फल जालें नव्हे म्हणून लेखचे. हे 4 विधाचे पापकर्म गे खंयचे खंयचे परस्वत अपहरण करून आमगेले जेवचे तशें करचे, पुरायजना वैरी द्वेष दवरचे, केल्लेले कर्माक कसले फल मेळ्ळें म्हणून चिंत करचे, हे पुराय त्याग केल्यार मन लायक करून मन चांग जावन आसता. तसल्यार काया वाचा मनसा केल्लेले पुण्य पाप कर्माचे फल मनशान अनुभविसून तिरसुका. तशी प्रति एक शरीर म्हळ्यार कायिक वचीक मानसीक प्रति एकला न्ही पापकर्म करूनच. आनी नरका वच्चे पापकर्म खंयचे खंयचे म्हूण मालगड्याले भैयान तपसून घेवचे खातीर मस्त पटिंगपण करता पळय तेवूय ते पुणी वडणे इत्या म्हळ्यार हांव कसं की म्हाका कसं की अन्नान काम करूं सांगिल्लें हांव करनी. आतां हांव कपता कितकी म्हूण लेखून अन्नाला एक सान फटी मारताची आना अशें हांव चमकलो थंय बंद आशिल्लें ते पुणे वाडणे जाल्यार सगळो दीस पट्टी मारचे अभ्यास आसा पळय ताजे निमती विंगडा वायट जाल्यार तेदन तसल जे नरका वताचे. मागीर विंगडाल संपत अपहरण करचे, जो विंगडाल संपत नाश करचे, ते पाप केल्ल्याक सहाय करचे, तूं कर ह्या वस्तूक लागी म्हूण सांगून वचा तागेले घर कडच्यान ताका मारून येवया, हागेले घर कडच्यान आमी दूड काण येवया, थंय वचा तागेले सगळे घर पुड्डी करून येवया असलें करतल्याकय करू इंबू दिलेल्याकय दोग जनाकय नरक मेळटा म्हळें खंडीत म्हूण. मागीर घरांत घर कोणाले घर ध्वंस करचे, सेतुवे बॉम्ब दवरचे ध्वंस करचे आतां बरें करता पळय. मागीर व्हडली सभा मंदीर आसताले जाल्यार तेवय नाश करचे तसले वायट जन आसचे. यज्ञशाला कोणाले घरा एक यज्ञ जाता म्हणून यज्ञकुंड वायट करचे, यज्ञ जल्ले कुडले यज्ञकुंड वायट केलें न्हू कसं जल्ले म्हणून गेले थंय जळतर आसता वयवे त्या वेळाक असल पुरे केल्लेले जन कसं कळबे पाप हे पुरे पापकार्य म्हणटाची हे पुरे नरका वताचे जन. आनी बैल अनाथ बैल म्हणजे चेडूं सन्न मानतारे आनी तपस्विनी जनाक वंचन करून नजम तांणी नरका वताचे. आनेक कसं म्हळ्यार कोणकी एक लायक ब्यार करून मार्ग बदीन जेव राबून लायक करून ब्यार करून मना घरा कितले की इनकम घेवन वता. अंगडी बशिल्ले जनाक एक पंत ब्यार जायना नाशिल्लो आस त्या वेळार मेगेल्या पशी मेगेल अंगडी येद्रा गुडंगडी घाल नाशिल्ले लायक ब्यार आसा म्हूण सांगून तागेले गुडंगडी पाडोवन वचचे वायट करचे उज्जो घालचे असले करता पळय. हे परे करूनच केल्यार तांणी नरका वताची म्हूण सांगून. आनी ಕೆಲವು ಜನ ಜೋರು ಅಭ್ಯಾಸ ಬಾಮುಣ ಬೈಲಾಲ್ ಮಧ್ಯೆ ಚಾಡಿ ಸಂಗುನು ಗಲಾಟ್ करून तांकां विंगड विंगड करचे असल जने नरका वताचे. एक कुटुंबान तूं एक 10 जन आसा जाल्यार 10 जनाल मनी बेतून घालचे ಕೆಲವು जन पिश आसता बारी संतोष मंतर अशी तेवूय नरका वताचे. मागीर मित्र म्हळेलें आसा पळय तांतू आतां मेगेल मित्रान एकलो आसत मेगेल मित्राल मित्र एकलो येता जाल्यार म्हाका मेगेल मित्रूची तागेल मित्र हांव कसल्याक चंद करून पळोवका म्हणून मेगेल मित्रा मात्र हांव कसं की खावच्याकी जेवच्याकी राबोवकी सकट वेवस करचे तागेल मित्राक कामाची ट्रीट करचे म्हूण जाल्यार तेदन तांणी नरका वताची म्हूण सांगून कळ्ळें. एकलेक ट्रीटमेंट कोरका जाता तांकां म्हूण तशी जेवो आनी आपयशू ना म्हणलें चाडी सांगना अशी राबचे जब. आनी आमगेले धर्म म्हळ्यार कसो म्हण सम अर्थ करूंक अशी त्या धर्मा अवहेळन करचे. कोणकी संपादन करून आयला नरकाक ते संपादन करून आयला ते संपादन कंपून ताका कश्टा घालचे तेवूय नरका वचचे जाता. एक पंत रायान संन्यास घेतले म्हूण जाल्यार ते परित्याग करून एक धर्मानिंदी करूनच म्हळ्यार एक पंत संन्यास घेतले वापस संन्यास त्याग करचे ग्रस्त आश्रमा वचचे हे धर्माचे नियम भंग केले धर्माक निंद केले म्हूण जाता. तशी व्यवहारांतू तारतम्य
पक्षपात कसली करूनच ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಬಡ್ಡಿಗೆ ದುಡ್ಡು ದಿವಚ ಅಭ್ಯಾಸ ತಂಕ ತನ್ನಿ एक नियम दवरून घेऊ का बड्डी लेवादेवी म्हणताची तांका जोर दुड्ड वापिशी शूर दिला त्यांनी कसं करता गोसोय कोणाला की चढ दुड्डस म्हणून कळल्यार तांगे लागी बड्डी चढ घेताची म्हळ्यार वाडी चढ घेताची ಕೆಲವು ಜನ ತಂಗೆಲ್ घर आमका जावका म्हण म्हळेल कतीर घर अडबादवरनो लोन दिताची या परी करूनच तांनी परी नरकावताची धर्मा निंदी जात त्या म्हणताची तशीची व्यवहारांत पक्षपात केल्लरी त्यामय करूनच कृताशम कृतनिर्देशम कृतभक्तम कृतश्रमम भेदेही यो व्यपकर्षंती ते वै निरयगामिनः आता सांबाळा खातीर आमगेल्या कोणकी कामां येता तांकां मस्त सांबाळ दिता म्हणून अशें दाखोवचें सगळो दीस काम करचें आनी उणी सांबाळ दिवचें ಸ್ವಲ್ಪ दिसान तुका प्रमोशन करया आतां इतलें सांबाळा काम करे म्हणून वापस अशें दाखोवचें एक 2 की 3 म्हयने तांगेल्या गट्टी काम करचें प्रोबेशनरी पिरियड म्हणून मागीर आमकां खुश जायना म्हूण कामां दुखून खाण घालचें फुल सांबाळ दिवक ना पळय प्रोबेशनरी म्हळ्यार अर्ध सांबाळ दिल्या जाल्यार तशीच अन्य 3 म्हयने कोणालकी करीन काम करचें अन्य 3 म्हयने ताकाय काडचें विंगडाल करीन काम करचें कामच म्हळ्यार कामां येताले जना कांय उणी ना त्या वंचन केल्या बरें जालें तशी त्यामय नरका वचे दोश दत्तो मागीर अन्न करताचे आमी घरांत न्हय ते देवा दिना नशी कोणाक आयल जना वाणा नशी सेवकांकय दिना नशी बायल चेडवांकय सम पट्टा घालना नशी म्हळ्यार पिनारपण म्हणटा पळय तांणी नरका वताची ಕೆಲವು जन वेद शिकयताची अध्ययन तांणी सांबाळ घेतला री आनी ब्राह्मणान दूध विकचें अन्न विकचें म्हळ्यार हॉटेलांनी करलें तेंवय नरका वता जाल्यार आतां पुरे वर्ती धर्म कालद पळय आतां कोणीय हॉटेलांनी घालनाशिल्ले ब्राह्मण जन अयो आमी नरका वता म्हणली न्हय म्हणून लेखचें नाका सुरेखा सांगला युग धर्म कालधर्म म्हळेल आस म्हणून आमगेल वृत्ती मोस करूनच आतां आमी एक हॉटेल घाल्लें जेवो कसले एक ब्यार केलो अयो हे वैश्य धर्म न्हय आमगेल न्हय न्हय कांय करूं जायना मिलिटरी वचनाचे ब्राह्मण क्षत्रिय वेतांनी न्हय न्हय जाल्यार आमगेल धर्मच न्हय तें स्नान संध्या देवालें जप हे परे सोडूनच ते करून मागीर हें काम करता तेन्ना कसले दोश येना तेमय धर्मव्यातालांनी काणी आयकून आमी व्यार व्यवहारूय कशी करता म्हूण सांगून आयकलात न्हय तशी आनी एक कसं म्हळ्यार भीष्मान सांगिल्लें हे विशयी सांगतना एक प्रवचन करतल जनान सांगिल्लें ताजे खातीर कितकी ब्राह्मणान दूद विकल्यार पाप येता नरका वचूंक जाता म्हणटा दुदाक उदा घाल न्हू विकचें इतें म्हळ्यार तें दूद न्हय न्हू दुदा उदाक म्हण जालें न्हय तें विकूं येता म्हणून सारकी एक तांकां जाय जशें अनुकूल शास्त्र करचें न्हय आनी कोण ज्ञानी ब्राह्मणांक बार्डिके वाडील कन्यांक पुरी चांग काम करताच की तांणी पुरे स्वर्गा वताची तांगेल कामां कोण अड्डी करता की वार्डिके वाडील कन्येक तिगेल वार्डीक चुकोवचे ज्योतीक कसले उपचार करचे तसलें काम करता की तांकांय नरक मेळटा म्हणून मागीर शिलाभिः शंकुभिः वापी श्वभ्रैवा भरतर्षभ ए मार्गमनुरुन्धन्ति ते वै निरयगामिनः ಕೆಲವು ಜನ ಅಭ್ಯಾಸ ನ್ಹय ಜನಾನ್ ವಚ್ಚೆ ಎಕಡೆ ತೆಕಡೆ ಪುರೆ ಶಿಲೆ ಪತ್ತರ್ ಜವ ಪತ್ತರ್ ದವರ್ನು ये एकडे दुखून वचना ये आमगेल जागो वच्ची वाटती पुरे जना हक्क आसतले जाल्यार हे आमी घेतला आमगेल जागो आनी तो दुखून वचना तांणी तांगेल घरा खंय दुखून वच्चें आकाशार चमकुचे जत दिल्यार पाप वता आशिल्लीची तांगेल घराक वच्चे वाट ना अशी केल्ली म्हूण जाल्यार ताजी पाप कसं त्या पापाक शिक्षा कसं म्हळ्यार नरका वच्चें विद्ये शिकयले गुरू आमगेल घरांत काम करतले भृत्य म्हळ्यार कामाचे आनी देवाल भक्त तांकां रक्षण करपाक पळय विद्या शिकयल गुरूक मर्याद दिवका तागेले असहाय्य परिस्थिती आसल्यार तागेले चडून दूर आसतलीची जेव पळिनाची आमकां विद्या शिकयला आमकां जल तितले एक वेवस्था करचें
आणि आमगेल घरकडे भृत्य सची तांके पट्टा दिवचे ना सांबोळ दिवचे ना बादीन खावचे तशें केला या कर म्हणून बादीन खावचे सांबोळ दिवचे ना पट्टा दिवचे ना हें काम करतल जनाक आनी देवाल भक्तांक मस्त दुर्वितल जनांक तांकां नरक मेळटा म्हूण म्हणटाशी आतां घरा काम करतल जना आमकां बिश्टान खाताची कळवे उलट जाला कालधर्म कलिकालनं काय करू जाय अन्य कसं म्हणून म्हळ्यार ಕೆಲವು ಜನಾಂಗ ಜೋರ ಅಭ್ಯಾಸ असतं काही बसव जत्तरी म्हळ्यार होड जत्तरी दारले गायक गद्दू कोसूच्या घालचे ಕೆಲವು जन कसं करताची सान बसव असतं पळय समाची जावन 1 वर्स 1.5 वर्स तो दिगू येत्तर जत्ता ಕೆಲವು तळीचे गायचे तांगेल करीन गद्दू कोसूचे तांकां मारता निजावन प्रायन ते 1 वर्स की 1.5 वर्स जावनच खाते त्यावय करूनच तांकां मारतल जन तांणी नरका वताची अन्य कसं म्हळ्यार ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ मुगदार घालचे अभ्यास आसा नांका एक वांटो करून मुगदार घालून ते कसले ते आतां पळय रड्डे गिड्डे कसले गाद्यांतू कोसयतले जन त्या रड्ड्यान हांकां एक मुगदार घालता पळय कित्याक म्हळ्यार त्या मुगदारा दुखून एक घालून एक दोर धरता तो कोण फार्मर रयतो आनी ते तांडीत आसता तांकां पाप नांका वट्या दुखतात आमकां जाल्यार कितली वर्स फुडें विंड येयल्या नांकाचे एक पंत कसले मुदी शिरकली केसू शिरकली न्ही म्हण जाल्यार दुखना माय तशीच तांकांय दुखता कितले काळ जेवो ते माजून वचो कसं न्ही नांका केलेलो घायो माजून वचो जाल्यार ते राज्यून वतो पाप तांडीतन तांकां दुखता हें मागीर वायट काम म्हूण हें केल्लें जनाकय नरक मेळटा म्हूण म्हळ्यार प्राणीदय सुका म्हूण सांगचें आनी ಕೆಲವು अधिकारी आतांचे गव्हर्मेंटल एकू येता जाय जाल्ले टॅक्स वसुली करता आनी कोणाकय उपकार करता कोरका जाल्ले जना करना तशी तांणी पुरे नरका वताची मार्गो आतां टोल गेट म्हूण केला कितले चंद तेन्ना भिष्मान सांगला पळय मार्गो समज चंद रिती व्यवस्थीत करना अशी मार्गाक टॅक्स घेतल्यार वाहन तेरिगे म्हणटा पळय त्या घेतल्यार नरका वताची म्हूण म्हळ्यार जाय जाल्यार तितले टॅक्स मेळटा तांकां टोलार बसल्यार न्हय रोड पावस हाड म्हणटाना लय जावन वता जाल्यार समकर नासचे ताजे निमते कितले अपघात न्ही जावचे एक्सिडेंट्स ते पुरे जाल्यार ताजे संपूर्ण जबाबदारी अधिकारींक आसता तांणी नरका वताची म्हूण सांगला आनी बालानां अथ वृद्धानां दासानां चैव ये नरान अदत्वा भक्षयन्त्यग्रे ते वै निरयगामिनः नरका आनी कोण वता म्हळ्यार चेडूं घरांत आसा म्हणलेक्या तांकां खाण दिना नशी जेवा मार्गारी आयस कँडी आयस्क्रीम राबून खाताची पानीपुरी आनी एका दुसरेक खंय एक बीक मागता चड आसा ताका पावसून दिनी मारून घाल्ले तिगेल्या दुड्ड ना तसं जाल्यार येद्राक आमी लायकून हा हू करून खावचे ते चेडा चडोवन खावचे तशें पळय करून कितें आसा हे अभ्यास चेडू म्हण न्ही ಕೆಲವು ದುರ್ಬಳ कसले आसना तांगेल्या तर बसून पंचभक्ष परमान खावचे तांकां दाखोवन खावचे ते पळय करूनच हें म्हजी वायट बुद्धी कळ्ळें आनी घरांत मालगड आसाची मांतार आसा तांकां कसं खावचें जाता म्हण न्ही आतां घराच्या कूल केले बद्द तांकां खावचें जायना पुढे प्रेदांता सेट्ट न्ही ना आशिल्ले आतां प्रेदांता सेट्ट आसा कसले खाताचे सदन ना आशिल्ले जाल्यार तांकां खाल्ली आश वतवे एक चाकुली पुड्डी करून दी म्हूण म्हणल्यार खाय नाका पुडी खाल्ला नवे म्हणून म्हणचिवे तांकां आश आसा पुड्डी करची ಕೆಲವು जन आसता आतां आमगे तेनी तशीची अज्जाक पुड्डी करचे ताजे वयरी सोय घालून दिवचे ಸ್ವಲ್ಪ तिमत न्हू तें जाल्यार ताका रूक करून खावचें जायना नासलें चाकुली रुची तोंडा वत न्हय हें मस्त कडेन आसा मांतार तुका मांतार कसल्याक म्हणून मागीर बार तयार करतना अम्मा ते प्रितीशील अन्न या प्रितीशील म्हणून गांवची जना करून वाडचे आसतना तुका खावचें न्हय न्हय न्हिद कडेनच न्हय रोटी आनी भाजी खाल्यार मागीर कोण पळोवचें पुरय कोण काडचें कसलें चड उणी जाल्यार असल पुरय चिंत आसता सुन्नांक चेडवांकय कळ्ळें नाका 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 पुडी काडलेले पुरो आतां लिक्वीड डायट कितले जाता तितले कसो आश आसल्यार दिवचें ना हें पुरे केल्लें जेन्ना नरका वताची तशी मागीर घरा काम करचें कामाची आसताची तांकां कसकेक दिवची फुड्ड दिवका तांगेल्या तर बसून खाता जाल्यार तांगेल्या तर कक्का पिवचे जेवचे अभ्यास आसा जाल्यार थोडे खाण दिवचे तांणी वत जेवचे खावचे जाल्यार व्हडणी कळ्ळें तांकां कसं खाण दिल्यार व्हडणी वाट्रसे घरा काम करतले जेन्ना पोटा दिवूं का एक पंत आतां
सगळे काम करून वता जेवण घालू जायनी जाल्यार एक च्या की खाणकी दिवं तांकां तांकां जाय म्हणलेलें जाल्यार आमी आतां घरांत कशें केलां एक जामून आनी करून दवरचें तांकां दिवचें ना मस्त जनास योब दिवचें ना जाल्यार दिन जातलो व्हडणे तांणी वतर खावेत न्हय तेव्हाय ना तांगेले डक बैसून ग्लासा बौलां तीन तीन चार चार जामून घालून लाय जाला म्हूण खावचें तांणी ते इबासारी कोयर काण पुसून आसतात तांकां बतना तांणी लेखताचे मनांत अयो आमकां ह्या जामून मेळटले चेडूं व्हरून दिवे घरा चेडूं वचता म्हळ्यार बहीण कोणागेर आत्तां देवा दयेन असल दुर्बळपणपणाकय ना तांगेले चेडूं तांणी आमगेले चेडूं आमी पळोवचे पिश्चन दुखोवन पळयताचे कामां वतले जन तांकां लायक शिक्षण आनी दिवन बारी खुशी विशय तो कळ्ळें आसो फुडें कितले की कश्टार आशिल्ले केलो समाजाजन आतां चंदाय रसच म्हूण लेखचें देवान केलेलें म्हूण सांगून जाल्यार तांणी लेखूं खातें आमी कश्टार आशिल्लीं आतां आमकां कसो की देव आमगेले मालगड प्रेम मस्त कश्टार आशिल्ले आमकां कसो की देवान हात धरला म्हणून आतां कितली की कडेन कसं जाता म्हळ्यार कामाचे यजमाना बाद येवन खाताची फुडें यजमानान कामाच्या बाद येवन करची फुडें बामणां होल्ड चड आशिल्ले बायल न्हू आसता आशिल्ली बामणान सांगलें आतां बायलान सांगिल्लें तशें बामणे काला धर्म म्हूण आख्खो पळय कांय करूं जायना उलटा पुलटा जाला हें केदन की सांगचें आतां अनवय करूं जायना हें कसलें सांगलें म्हूण लेखचें नाका भीष्मोपदेश कसलें म्हूण आमी सांगता हो तेन्ना आमी एक लेखूक आयकून हो काल कितलो लायक आशिल्लो तेन्ना न्हय भीष्मान आतां काल सगळो वायट जाला अशी लेक्चर कळटा आमकां आमी कशी चोलक आशिल्ल्या कशी चलत रसाची म्हूण तितले खातीर आयकूंक म्हणचें प्रती एक मागीर हें पळय कसं नरका बद्दल जन सांगली न्हय आतां भीष्म खंयचे सकड कर्म चांग कर्म केल्यार स्वर्ग मेळटा म्हूण अन्नाम्माल शुश्रूश करचें बामडाल वट प्रिती विश्वासार आसचें समाजान तूं कोणाकय बाद दिनाशी कंटक जायना नाशी चंदाय रसचें पुराय जनल्या प्रितीरी हांनी स्वर्गा वताचें खंयचे प्राणीक हिंस करचो नज दुखीतांक आश्रय दिवचे मलगड्यांक चंद करून पळोवचें मार्ग निदांट वता जाल्यार पळय केलो जनान तांकां तशी सोडोवच जाल्यार केलो जना मस्त जना आजीकय अभ्यास आसा मंतार कोणें आसा जाल्यार हाता धरून ताका ढोकून सोडताची तशी हे पुरय चांग काम म्हणा हे पुरय स्वर्गा वताचें आनी अन्नदान दिवचें दान दिवचें विंगड कसलें हें मागीर चांग काम जाल्यार आतांय मरडीक जात्रा कितले कितें अन्नदान दिताची जाल्यार जात्रेंत न्ही कसले भेद ना मरडीके मांडटो अंतनी केल्लो कडेन बरी पापाचे जन दुर्बळ जन आयल्यार ते बफे वाडटना व्हडल्या वरी करून सोडचें हें पुराय जनान पळयलें आमी सांगता म्हण एक चमचे जेव वडचें तशी आनी भीक मागतलो न्ही जाल्यार तांकां बेरोस म्हणचें व्हडणें आतां आयिल्ल्या ती तिंकय त्या पुराय जायना केलो जनाक अयो ते भीक मागतले की आपण वाडलें जायत थंय बैस एक पंताच जेवण जेव मागीर तुका दिता इतचंद करून उरलो येत न्हय ते वयना मागीर दिया आतां घरांतूय तशी कसो की चांकाम जत्रस कोणकी पटाना ती लयलो कसलें दी म्हणलें ताके कडेन बैस म्हणचें व्हरून दिवचें भांग जेवतर आसत न्हय भायर बैसोन ताका कसो की पानार घालून दिल्यार ताका पुरो तें सोण जेवप बैस एक पंताच जेवण जेवन वचचें तुका वाडटा कांय ना वस आनी तें कसो की म्हणटो घाला गेला आंग लायक जेवण मेळटा म्हळ्यार आशेरी येवचें न्हय तशी आमगेली सनातन संस्कृती ही कोणाकय पट्टा घालना अशी सोडूनच जेव म्हूण आनी कसो की अपाय जाले आतां मार्गार कसो की जाल्ले कसो की सकट जाले त्या वेळार कोणकी एकल्यान येवन रक्षण केल्लें म्हूण जेवप अपघात जाता कोणकी डबक्कनी पडता मार्गारी आमकां कसलें म्हूण सोण वतली जनसाची जाल्यार त्या वेळार वचून कोण रक्षण करता पळय तांकां एक आस्पत्रे घालची की आनी केदो तसले जनाकय स्वर्ग मेळटा म्हूण सांगून मागीर आतां एक चेल्येक विवाह निश्चय केला तिगेला नाल्यार कसलें ना त्या वेळाक पळय बरडीक कोरका न्हय लग्ना कापडकी मंगळसूत्रकी एक जावका म्हणस न्हय हें आमी पळय वट्ट करून दिताची म्हूण आतां काळ भांगराचें दान दिवच्याक मातशें मुखार पळयताची एक मंगळसूत्र एक दारेमणी म्हूण म्हळ्यार कितले की जाता कितले जनाल दुड्ड वट्ट केल्यार एक करूं जायना म्हणना आनी एक ग्राम भांगर दिवका म्हळ्यार तयार 15,000 जाता कोणेय दिवचें आयकनाची फुडें पळय तशें न्ही गांवांत व्हडड्ड मनीस व्हडड्ड आलगर कडेन वचून मिगेल दुवे वारडीक आमकां कशी चलवला म्हणून गोतच न्हू म्हळ्यार एक भांगराचेल्याक सांगून एक 7-8 गांवांत तुले व्हड्ड जन पुराय जन म्हूण सांगूं जायना केलो जना कितले आसल्यार कुरी अशी सोणा
जाल्यार मस्त दूड अशें आसो त्या मनशाला चल्ली एक वर्डीक जेवती वयच्यान दायर असो म्हूण कोणा मनस पळय तांणी ते दारे म्हणीक जायशिल्लें भांगर वांट करून घेवन एक सानमटा पुणी दारे म्हण करून दितले घे रे तुगेले चिल्लीक वर्डीक करी आनी एक कापड लग्नाचें दिता आशिल्ली सानमटा एकल्यान एक कापड एकल्यान एक कापड एकल्यान तिगेले वर्डीक गेली पाप ह्या पळय चांग म्हणटाचे आतांय कितले की कडेन सामुहीक वर्डीक म्हणून करता पळय थंय पुरे वस्त्र दुर्बळ्यांक सामुहीक उपनयन सामुहीक वर्डीकनी म्हूण जाता तांकां एक वस्त्र एक करिमणी कांय नयनातले एक भांगरा ताळी पुणी दिताचे आतांय जाता कितले की कडेन मागीर ಕೆಲವು ಜನ अभ्यास मस्त अरेवट्टीक म्हळ्यार उदक पिवच्या उदक दवरचें पुडी पुरे जत तशिल्ले आतां कसले दवरले म्हणजे ते आमी खांपून धांवतले जन आसाची लायक एक उदका खातीर एक टांकी कोरून जेवो एक फिल्टर कोरून जेवो एका गार्डनी घाल्ली म्हणजे तेंची निकळान व्हरताची आतां काल तशी जाल्यार फुडलो काला विशय भीष्म सांगता आसाची कळ्ळें समाजान मस्त नमने जन आसताची तेदन हॉटेल गिटेलांनी म्हूण ना थंय एक धर्मसत्र आयल जनाक दनपारां आतां धर्मसत्र केलें जनाकय नियत ना आतां कशी म्हळ्यार की एक धर्मसत्र आयल जना पळय दनपारां बुकेन आयल जनाक परगांवां दुखून येताची गांव मताची चमकून वचशिल्ले कितले की श्रीमंत जन थंय मार्गा मदें तूं उदक दवरची वेवस्था करता आशिल्लीची मागीर खंय एक कडेन पेज्जे जेवण की कसं की करता आशिल्लीची थंय आत्तां तशी पुरे केल्ल्या म्हूण जाल्यार घरा करना अशी थंयच वचून धर्मा जेवण काम व्हरलें आशिल्ले जन नातले जन पुरे जन वचून जेवतात त्या ताण दोनी दीस भितर कवळची बी लावरी हे पळय जाल्यार फुडले कालांत असल पुरे थंय पळय राब्बो एक आश्रमा वेवस्था म्हळ्यार आश्रम म्हळ्यार कसो न्ही ऋषी मुनी गेले म्हणके न्ही रुकू झाड सकड आशिल्लें एक सान उद्यान म्हण तांतीक बसच्या एक कुटीर ते करतले जन घर बांदून दितले जन उद्यान करतले जन थंय बांय खणून घालतले जन धर्मछत्र म्हणले पळय तें हे पुरे करून दिता आशिल्लीची आनी दोनी गांवां मदें तूं एक सांको हें वच्चाक मदें तोडू न्हय सकड आडस म्हूण जाल्यार तांणी कशें की दोन गांवांचे जन श्रमदान करून व्हडले कशें की रुखाचे रूख पुरे कांड सकड म्हळ्यार पापळ माड्डी नाल्ला माड्डो सकड न्हय ते पळय दिगदिग आसता पळय ते पळय हें करून दोर गिरान चंद करून तुगूच येतवनी करताली पळय हे गांवां दुखून त्या गांवां वचत त्या गांवां न्हय दोणीर बैसून बारीक कश्ट दोणी दांटून वैशाकारी देवन दांटून वचीत दोणीर दांटूच म्हळ्यार बारीक कश्ट केन्ना वार चड जाता केन्ना दोणी मगचत म्हूण ना असल तुगूच येतू आसला रे चंदा येरी जाता आतां ही सेतुवे गव्हर्मेंट बांदिता आमगेल्या दुडून तांणी बांदिता पोळी बांदिल्ले विश्वेश्वर ह्या काळगती केन्ना केन्ना कितें जालें पुरे आजी केस जाल्यार आतां बांदिल्ले सेतुवे समज 10 वर्स जातना हांगा बेती पडली काही थंय पडली काही थंय कुस्कल काही पेपरार फोट येता काही पुरसत ना कसं खातीर ह्या पुरे करताच म्हूण कळना जाव दुर्बळाल खातीर तांगेले जिवना खातीर कसले एक उपाय करून दितले जना म्हळ्यार तांकां घर ना आजे ते एक घर घे तूं कसलेची जीवन हें वाटना गे हांगा काम करी आमगेले आंगडीन राब हें करी जेवो एक गद्द्या कुडको आमगेल्या मस्त आसलेले एक कुडको ताका दिवन घे आनी तुका किक्रश करी तरकारी घाली तुगेलें जीवन करी अशी पुरे कोण सहाय करता तांणी स्वर्गा वताची आनी कोण भीक मागतना वस मुखार वस दिना म्हणटले जनांक जेव कोणकी एकलो तागेलें इतलें जीवन करतरच कसं की सान म्हणटा ब्यार की कसं की करून ताका भात दितले जनांक मागीर तान येयल्यार गायक उदक दिना नातिल जनाक मागीर तो पुरो पौरोहित्य करता ताण सगळे दीस वेदशास्त्र वाजूचे तो कसो गळशिता म्हूण सांगून ही नाय करतले जनाक आनी एक चिल्लीची रोडस म्हूण लेख्या ती केन्ना वारडीक करता म्हूण आसता पळय त्या काळार वारडीक करना अशी घरा घोळो म्हूण सोडचे अन्नाक कुरडे अपांग जन हांगेले कसले संपत आस म्हूण जाल्यार तांकां एमारसून ते अपहरण करतले जनाक ब्रह्महत्या दोश मेळटा म्हूण म्हणटाची तशी आतां हाजी पुरे उलटा न्हय गाय खंय मेळना उदा दवरया म्हळ्यार जिवनावृत्ती अड्डी करचे ते पुरे फिल्डान तो आतांय आसा कामांतूय आसा कंपनींतूय आसा पुरे कडेन आसा भीक मागू वयल्या ना दिवचे जायना म्हूण म्हणचे आतांय आसा आनी हांगा पळय वेदशास्त्र वाजून जीवन निर्वहण करतले म्हळ्यार आमी भट मामनी म्हणटा पळय
तांकां चिल्ली आतां दिना दिना म्हणलें जाल्यार न्हिदच्यावन तांगेली इतली सुकार कोणें ना खंयची आयटी बिटीच्योय ना तांणी देवादयेन संतोशार आसताची घर बांदिताची कारां घेताची आयले तेन्ना काम करचें मागीर रेस्ट या रात्री बैस सकाळ बैस कसलो ना रात्रीचें काम तांकांय आसता जाल्यार चांग काम नव्हतें देवालें कसं जाल्यार 9 घंटे 8 घंटे 8:30 भितर रात्री होमूय जाता आराम जीवन चंद जीवन चांग जीवन कळ्ळें जाय जाल्यार तांकां इन्कमय आसत कसल्याकय उणी ना जाल्यार चेल्ली दिनाचे म्हळ्यार वयता आनी चेल्यांक समकालारी वर्डिकोन दिनातील आनु म्हणूक आतां समकालारी म्हळ्यार वर्डिक 20 पुडी परे 18 दुकून 21 आशिल्लें मागीर 21 दुकून 23 वाडनी 23 ನಂತರ ಅಯ್ಯೋ ಚೆಲ್ಲಿ ಬಡ್ಲಿ आतां आनम्मान ಚೆಲ್ಲಿक ಚೆಲ್ಲು सोदूचे 26 नंतर जाला मागीर चेल्ल्यान तें नाका हें नाका चेल्ल्यान प्रेक्षम कोरका तुमगेल खुशी तुमी कशी वर्डिकोन घेवयता म्हाका कसलें न्ही जाल्यार फुडल्या काला आनी आतां काला सांगिल्लें मागीर नाका यो नाका तो नाका आनीक नाका 30 की 31 वर्डीक जालें मागीर चेडून जायनी म्हणजे केलो जेन्ना चेडू नाकाचें नाका असल पुरे अवस्था समाजांत आयला हांव एकलीन सांगिल्लें न्ही असल विशय मस्त कडेन जातर समस्त जन सांगतर आसा फुडली जन कळ्ळें तशी त्या पुरे आत्ताचे कालाक उल्टा जालें ह्या पुरे विशय फुडल्या कालाक आतांचे काल उल्टा जालें केलो फुडल्या काला वरी आत्तांय चलता कोणाल संपत अपहरण करचें मागीर कोणाले घरा उज्यो घालचें आतां पेट्रोल घालून उज्यो घालका म्हणना घरा उज्यो घालचें म्हळ्यार कसं काम करचें म्हूण लेखूं येता तसलें पुरे आनी आत्तां पळय विच्छेदन सर्वे सामान्य जाला भीष्म सांगताचे कसलेय जाल्यार विच्छेदन करून घेवच्या नज काय करूं जायना आतां चेडवांक कोणेंय सांगचा जायना नाकवे जाल्यार विच्छेदन दिल्लींचें न्ही चमकलीची फुडली स्त्री तशी नाशिल्लीची सनातन धर्मांत स्त्रियांक एक पूज्य स्थान कसलें काय आशिल्लें म्हळ्यार कसले जेव जिवनांत ताळमे क्षमा हे परे गुण आशिल्ले देखून खंयची कश्टा जिवनाकय खंयची सुखा जिवनाकय होंदून आसता आशिल्ली खंय स्त्रियांक तुळशी झाड म्हणटात तुळशी झाड पळय एक कडेन दुखून काड विंगड झाड पळय आतां गुलाबी हें तें एक कडेन दुखून काड आनी कडेन वयल्यार वंत म्हणना तुळस तशी न्ही खंयी वय वंत खंडीत आतांचे काला त्या बाई म्हणटाची वंचना म्हूण सांगून ते आमगेल दोश जाल्यार तशें न्ही तुळशी झाड बायल मनशां उलसूच कसलें म्हळ्यार आतां पळय आमगेल्या अम्मालगोर कडेन कशकी आसताची तेंची परिसरां वंचून मामणे ती चमकल कुडले 2 मेनकी 1 मेनकी वंचून घेवन वचनाचे आतांच विशय न्ही फुडली जनरेशना विशीं सांगचें तशी आसल्यार तांकां गौरव मेळटा सर्व त्याग करची बुद्धी तांगेल्या आसल्यार गौरव मेळटा आशिल्लो तांकां म्हूण फुडल्या काळांत भिष्माल काळांतय वायट स्त्रियो ना म्हूण नाशिल्लीची आतां त्रेतायुगांतय आमी पळयलां मंत्र येयले तसल जन कैके येयले तसल जन नवे द्वापर युगांतय स्त्रियो कितली की वायट स्त्रियो आशिल्ली मू तांगेले निमती कसो कंटक जाला मू तशी वायट नडवळिकेची स्त्रियो फुडें आशिल्लीची आतांय आसाची म्हूण तांगेले निमती मंत्र वंशाची लय जाता आतां कैकेयी लेक वायट बुद्धी निमती रामान कितले कश्ट भोगोवका जाले दशरथ गेल्लो नवे पळयला तेन्नाची ती मंत्र येयले एक बुद्धी निमती कैकेयी बुद्धी पाड जालेली कैकेयी बुद्धी पाड जालेली देखून अयोध्ये सगळेच कसकी जावन गेले तशी आनी वार्डीक जाली नंतर बायल वायट जेवो बम्मण वायट जेलो परस्पर ಹೊಂದून घेवन तांणी आसुका खंयचे कलाकय डायवर्स विच्छेदन दिवचें नज म्हूण सांगून म्हणटात जाल्यार आतां ह्या सांगतना अयो आतां बी न्ही चेडवांले सांगल्यार कोण तो भीष्म ताका समून आशिल्लें म्हण ताणें वार्डीकोन घेवन तशें हांव सांगता तो वार्डीकोन घेतिल्ले जनाक गोत्तू ममणाल बाद कसो आनी बैलेलो बाद कसो म्हूण अशी उलयतले चेडवां असो कांय करूं जायना जाव आतां भीष्म कन्या दान करचें कन्या विवाह म्हणटा पळय तशी त्या विशयी सांगताची शीलव्रते समाज्ञाय विद्यां योनिं च कर्म च सद्भिरेवं प्रदातव्या कन्या गुणयुते वरे गुणशील स्वभाव विद्याभ्यास कूल सदाचार तिगेले म्हळ्यार चल्लल विशयी सांगचांग तागेल गुण तागेल चरित्र तागेल स्वभाव तागेल विद्याभ्यास कसने तागेल कूल कसन सत्कुलकी कुलीनकी सदाचार कसने तो चंद्रितिरी जीवन कुर्नस्वे तागेल उद्योग कसने बैले पसू तितले सांबाळस्वे कितले घर करून दवरला न्ही ना
बायलेका सांभाळ दितवे म्हूण त्या बाईना तिका म्हयन्याक अमकितली कपडे घेवन दितवे भोंडच्या बरतवे वर्सा एक पण सिंगापूर ट्रिप करतवे तेपरे कसले नाही जाल्यार आमगेल चिल्ली ताणें गोळ न्हू चंद करून पळोवका पट्टा घालून पळयल्या पुरो न्हय वर्सा दोनी तेन्ना तशी न्हय फुडली कालान तो जेवणा कांय उणी जेवचें सुतां कसले उणी सुती म्हळ्यार नेश्ची वस्त्रां कसले उणी जेवचें तसले कडेन दिवचें मागीर ते स्त्रीले पुण्य म्हणून स्त्री पुण्य पुरुष भाग्य मलकळ जनान उलोवचें या न्हय मागीर तिगेल पुण्य स्त्री पुण्य पुरुष भाग्य जाल्यार आमी पळोवन आमी मराठी कोण दिता या प्रे पळोवचें आसा म्हणून आनम्मा म्हणटलीची हें पुरे परिशीलन करून चेल्लीक कन्यादान करून दिलें ब्राह्म विवाह म्हणचें आनी प्राजापत्य विवाह 8 रिती विवाह आसा आतां दोनीचे प्राजापत्य विवाह म्हळ्यार कसो न्ही एक चेल्लो कुश जल्ल्या म्हण जाल्यार चेल्येल घर कडेन ताका आपोवचें आनी चेल्येक सीद तागेल्या बसोन आमकां कुश जला तूं सह उभौ चरताम धर्मम तुम्ही आजी दुखून ब्राह्मण बायल धर्मकर्म चंद करून कोरका तुम्ही म्हणून कन्यादान करून दिवचें आसा पळय वाडीक करून दिवचें आसा बसोवचें न्ही पेटत न्ही ताका प्राजापत्य विवाह क्षत्रियान चड करून घेवचें मागीर आत्माभिः प्रेतमुत्सृज्य कन्याभिप्रेत वयः अभिप्रेता च यस्य तस्मै व देयासु निश्चयं पळय आतां बापसून चेल्लेल खातीर एक चेल्लो सोदिलो जाल्यार ते चेल्लीक कुश ना तिक विंगड चेल्ल्याल वयर मन आसा त्या वेळार त्या चेल्ल्याक निमगोका काय बापसून तूं कुश आसवे आमी चेल्ली करून घेवच्या ती तुका करून घेत म्हणून बसल्या कडेन ताणें जायता म्हणल्यार बापसून तागेल धुवेक ती कोण कुश आशिल्ली पळय त्या चेल्ल्या वटो वारडी करून दिवचें हें गांधर्व विवाह आमी शकुंतला दुष्यंतेलांनी पळयता थंय अन्नाल विशय ना कण्व महर्शी कशी आशिल्ली थंय नंची ना दुष्यंतान शकुंतला निमगेल म्हाका करून घेतलो शकुंतलान जायता म्हणून तेव्हा ही गांधर्व विवाह कळ्ळें ब्राह्म प्राजापत्य गांधर्व हे धर्मसम्मत विवाह म्हण कळ्ळें म्हळ्यार विवाह थंय धर्मसम्मत म्हूण आसा हाका गांधर्व रितीन वारडी करून घेतल्यार ते धर्माक ओपिगे आशिल्ले अयो तिणें ताका जायत म्हूण सांगून धांवन वचून वारडी करून घेतिली अशी तशी हे धांवची ना गांधर्व विवाह म्हळ्यार धांवची ना चेल्ल्यान येवन तिगेल्या निमगोचें करून घेतलें तीन जायत म्हूण करून घेवचें हें गांधर्व विवाह ते मागीर धर्मसम्मत जावन नाशिल्ले विवाह ते आतां गांधर्व विवाह चड जाता म्हूण लेखूं येता इताक म्हळ्यार चेल्ल्या चेल्ल्यांक कुश जेवन वारडी करून घेवचें आनी चेल्येक तांडून व्हरचें पळय केन्ना ती ताका जावका त्या वेळार ताण येवचें युद्ध करचें जेव आत्तां लढाई कळ्ळें आनामा मारचें हें करचें तिका तांडून व्हरून तिका कुश ना तिका कुश आसून व्हरचें न्ही आतां कृष्णान रुक्मिणी तशी वेलेलें रुक्मिणीक कुश आशिल्लें तिणें कागद बरयल्लें कृष्णा म्हाका तुवें वारडी करून घे हांव शिशुपाला वारडी करून घेना म्हाका राख म्हणून कृष्णान तिका वारडी करून घेतलें हें राक्षस विवाह म्हणून घेना इत्याक म्हळ्यार तिका कुश आशिल्लें जाल्यार चेल्ये कुश नाशी तिका तांडून व्हरनो बापूसूक भावंडाक तिका रक्षण करून येईल जेन्ना पुरे मारनो भरत म्हूण जाल्यार आनी तिका वारडी करून घेत जाल्यार ते राक्षस विवाह ते अधर्म ते पापिश्ट काम ते आनी कसो म्हळ्यार एकलीक कोणाकी वारडी करून घेवका मन आसता त्या वेळार तिगे ल्हान अम्मानी ओपन आशी तांकां कुशी आशिल्ली चेल्लो लोट वारडी करून घेवका म्हूण जाल्यार तो चेल्लो पळय ताका गोत आसता विशय ती म्हाका प्रीत करना ती कोणाल प्रितीन तो आसम जाल्यार तिणें नाका नाका हांव करून घेना म्हूण म्हळेलें आसतना ताणें वतायार वारडी करून तांडून व्हरचें आसा पळय ते मागीर अधर्म विवाह म्हणून आतां रुक्मिणील आनी कृष्णाल विशय पळयल्यार रुक्मिणीक कृष्णा वारडी करून घेवका म्हणून मस्त मन आशिल्लें जाल्यार तिगेल अण्ण रुक्म आसा पळय तो शिशुपाला वारडी करून दीत म्हणून सर्व सिद्ध ती करता जाल्यार रुक्मिणीन हांगा कृष्णा प्रार्थना केलेली आनी कोण सकडी शिशुपाला आदी राय कृष्णाल वटू युद्ध येताच कृष्ण तांकां पळय मारनो रुक्मिणीक तांडून व्हरून युद्ध केलें हें युद्ध करून रुक्मिणीक घेवन चमकलो ताणें खांपून व्हेलेलें स्त्री शोशण केल्या वरी जाल्लें ते अधर्म जाल्लें अशी तशी सकड म्हणला पळय जाल्यार हांगा कृष्णान तिगेल वटू गांधर्व रितीर वारडी करून घेतलें म्हणलें वयता थंय युद्ध जाल्लेलें वय तांणी अड्डी दिलेली देखून जे रुक्मिणी कुश आशिल्ली वय नवें म्हणटा तांगेले विवाह धर्मसम्मताची आतां अर्जुनान सुभद्रे वारडी करून घेतिल्ले त्या मागीर केलो जनान राक्षस पद्दत नवें राक्षस विवाह नवें म्हणचे आसा म्हळ्यार हें
पुरई बलरामाकनी कुश नाशिले तशें तिका वेलें जाल्यार त्या वय राक्षस विवाहाने इथे म्हळ्यार सुभद्रे कुश आशिल्ले. सुभद्रेक मस्त प्रीत आशिल्ले अर्जुन म्हळ्यार अर्जुनाकय सुभद्रे प्रीत आशिल्ले. बलरामा मात्र कुश नाशिल्ले इथे म्हळ्यार दुर्योधनाल वटू तिगेले वर्डीक करचे सुभद्रेले म्हूण ताणें केले. तशी जाल्यार कृष्णान सुभद्रेल विवाह अर्जुनाल वटू जावका अभिमन्यू म्हळेले एक चेडूं जावचें आसा ताजे निमती मुखारसून कुरुक्षेत्र युद्धांत काम आसा हे पुरे कृष्णाल देवाल निर्णय न्हू केन्ना कसो जावं. कृष्णान अर्जुन आनी सुभद्रे गुर्त करून परस्पर तांकां प्रीती जावन वर्डीक जावची तेदना बलरामान विरोध करूस आत्ता तांडून हाडता आत्ता वता आत्ता अर्जुना मारता तशें पुरे तेदना कृष्णान ताका सांगूस पळय तिका खुश आसा ताका खुश आसा. काही तांणी इंद्रप्रस्था ते हस्तिनावती म्हणके एक देशाचे रायतांनी दुर्योधनू जावका म्हण कसं तुका तिका दुर्योधनाल वट वर्डी करून घेवच्या खुशीनानतलं. अर्जुन काही सामान्य नाही न्हय. द्रौपदील स्वयंवर कशें करून घेतले अर्जुनान गोतूच न्हय म्हणून सांगता रे. मागीर तागेलें मन परिवर्तन जाता. मागीर अर्जुनाक आपोवन तागेले अरमनेंत तोची सुभद्रे लोटो वर्डी करून दिता. हें प्राजापत्य पद्दती म्हणटा क्षत्रिय विवाह जाल्ल्या वरीचे. नळ दमयंतील स्वयंवर तशी त्या स्वयंवर दमयंतीन ताका तिका नळा वयर मस्त मन आशिल्लें तागेले गळ्याक माळ घाल्ली. ह्या प्राजापत्य विवाहाची मागीर तांकां कन्यादान करून दिला. शकुंतले दुष्यंताक गांधर्व विवाह जाल्ले तशें आतां अनेक सांगता तो भीष्म कसले म्हळ्यार 3 वर्षांनी उदीक्षेत कन्या ऋतुमती सती चतुर्थे तू अत प्राप्ते स्वयं भर्तारम अर्जयत म्हळ्यार पुढे कन्या जाल्यार तशीची 3 वर्ष थंय वार्डीक करनातला रे. मागीर तिणें तिका कुश आशिल्ली चल्ला लोट वार्डीक करून घेवं ते धर्मसम्मत जाता आशिल्लें. अन्ना नम्मान ऋतुमती जेवचे पयशे फुडें वार्डीक जेवचे आशिल्ले तेन्ना मागीर 3 वर्स चडली म्हणलें की मागीर सोणी म्हणजे ते चिल्लीन तिका कुश आशिल्ल्याक वार्डीक करून घेवेत खंय तिणें सोदून तेवय धर्मसम्मत विवाह म्हण. मागीर आतां सपिंड विवाह म्हण सपिंड म्हळ्यार सगोत्राचे तंत विवाह जावचे नजके सपिंड दोश आसता म्हण सगोत्र विवाह जावचे नज म्हणूस म्हळ्यार आतां सपिंड विवाह म्हळ्यार कशी म्हण म्हळ्यार मावळीबाची सोयरी कन्ये म्हणटा पळय अम्माले भयणी जेवो अण्णा जेवो भावाले चेडूवांक म्हळ्यार मावळे बाची सोयरीक ह्या सपिंड विवाह म्हणटात. तांतूय दोश येता चेडूवांक म्हूण आनी सगोत्र विवाह करून जे ते चुकी जाता म्हूण. तेदना महाभारत काल 5000 फुडलो विशय 5000 वर्षाचो वरदक्षिण म्हूण नाशिल्ले जाल्यार वधू दक्षिण आशिल्ले. चिलया ल्हानम्मान कोणेय तिगेल तागेल चिलयांक तुगेल चिल्ली आम कुश जाला आमी वार्डी करून घेताची म्हळ्यार कन्या शुल्क म्हणून घेवेत शुल्क ते एक धर्मसम्मत विवाह आशिल्ले. जाल्यार मागीर सुरवेक ते चांग उद्देशूची चांगरीती विवाह धर्मिष्ठ विवाह म्हूण जाल्ले. मागीर एक चंदी चेल्लेस म्हूण जाल्यार चड दुड्ड जावका म्हळ्यार आशेरी अन्नम्मान निर्बंध करचे खंय आम्मीले केले तितले दिला मान तुमकां वार्डी करून दिता म्हूण. हे चिल्लीक विकल्या बरी जालें न्हय. तशी भीष्म सांगता पळय वधू दक्षिणे कन्या शुल्क हेवय चांगणे कशी वरदक्षिण चांगणे आत्ता आमी म्हणटा पळय तशी तेन्ना वधू दक्षिणे तेन्ना वरदक्षिणे विशय ना वधू दक्षिण चांगणे म्हणून भीष्मान सांगचा आसा. पक्कनी वधू दक्षिणे घेतले कन्या शुल्क आवस बापसून घेतले ते तिगेल दुड्डू तो तिका न्हू शुल्क दिलेले तिगेले दुड्डू तिका एक भांगर की अवंगल की सकळ घेतल्या री जेव तिगेल नांवार दबरल्या री ते पुरे ओके जाल्यार तिका वार्डीक करून दिवका इतले दुड्ड जाय म्हणून घेवन तिका एक नमने माराट केला विक्रय केल्या वरी करून त्या दुड्ड वरी आम्ही गम्मत केल्या रे म्हळ्यार आ नम्मान गम्मत तयारी आसची म्हूण जाल्यार गरकी अन्यकी करून ते ಒಟ್ಟು ಅಧರ್ಮು ಜಲ್ಲೆ तशी मागीर युधिष्ठिरान ह्या वार्डिके विशयान प्रश्न निमगुचे आसा ते कसले म्हूण आमी पयते दिसाक पळया. आजी सांगिल्ले सर्व काणी परमात्माले
गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन माचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.